नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे फॅन्स असाल तर तुम्ही अभिनेत्री मधुराणी गोखले यांना बघितलेच असेल। त्यांनी आपल्या नवनवीन चित्रपट अभिनयाने तसेच मराठी मालिकेमुळे सुद्धा लोकांचे मन आकर्षित केले आहे। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मधुराणी गोखले यांच्या संपूर्ण जीवनशैलीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून तुम्ही आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सर्वात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। यांचे पूर्ण नाव मधुराणी गोखले असे आहे। यांचा जन्म 2 मार्च 1980 ला भुसावळ, महाराष्ट्रात झाला आहे व 2024 नुसार हे आता 44 वर्षाच्या झाल्या आहेत। मधुराणी यांच्या प्रोफेशन बद्दल बोलायचे झाले तर प्रोफेशननी ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत। मधुराणी गोखले यांनी आपले संपूर्ण शिक्षण पुण्यामधल्या शाळेमध्ये पूर्ण केले आहे। त्यानंतर यांनी आपली पदवी प्राप्त करून मराठी चित्रपट व मराठी दूरवाहिनीवरील मालिका आणि विविध जाहिरातींमध्ये काम केले आहे। बोलायचे झाले मधुराणी यांच्या माहेरच्या परिवाराबद्दल तर यांच्या वडिलांचे नाव श्रीराम गोखले असे आहे। पण नंतर 2003 मध्ये मधुराणी गोखले यांनी प्रमोद प्रभुलकर यांच्या सोबत लग्न केले। आता आपण मधुराणी गोखले यांच्या करिअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। गोखले यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षापासून सुरू केली व त्यांनी स्वतः लिहिलेले आणि निर्मित केलेले सीसॉ नाटक व पुरुषोत्तम करंडक या नाटकांमध्ये पुरस्कार पण प्राप्त केले आहे व नंतर यांनी स्वतःचा चित्रपट बनविण्याचा अभ्यासक्रम चालू केला। 2000 मध्ये मधुराणी गोखले यांनी मराठी चित्रपट लेकरू मध्ये माधवीची मुख्य भूमिका साकारली होती। त्यानंतर ह्या आपल्याला 2004 मध्ये नवरा माझ्या नवसाचा यामध्ये कॅन्डीच्या भूमिकेत दिसल्या होत्या। नंतर 2006 मध्ये नामदार मुख्यमंत्री गण्याच्या गाढवेमध्ये ह्या होस्टच्या रूपात दिसल्या होत्या। त्यानंतर 2009 मध्ये यांनी सुंदर माझे घर या चित्रपटात काम केले। 2010 मध्ये ह्या मनी मंगळसूत्र मध्ये पण दिसल्या होत्या। त्यानंतर 2016 मध्ये ह्या जिथून पडल्या गाठी मध्ये सुद्धा दिसल्या होत्या। नंतर 2018 मध्ये यांनी भाभी पिढिया मध्ये श्रीमती बॅनर्जीची मुख्य भूमिका साकारली होती। नंतर 2019 मध्ये यांनी आरोहण या मराठी चित्रपटात आदितीची मुख्य भूमिका बजावली होती। सोबतच मधुराणी गोखले यांनी मराठी टीव्ही मालिकेमध्ये सुद्धा काम केले आहे। 2003 मध्ये यांनी इंद्रधनुष्य या मराठी मालिकेत श्रद्धाची भूमिका बजावली होती। नंतर 2007 मध्ये यांनी यदा कर्तव्य आहे आणि हीच माझी मैत्रीण मध्ये होस्ट केले होते। नंतर 2019 पासून ह्या आतापर्यंत मराठी मालिका आई कुठे काय करते मध्ये अरुंधती देशमुखच्या भूमिकेत दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला मधुराणी गोखले यांची कोणती मराठी टीव्ही मालिका बघायला आवडते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही मधुराणी गोखले यांचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं। अशाच नवनवीन मराठी बायोग्राफी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करा। धन्यवाद।